मध्ये माझा हात मोडला होता बरं का. आणि हात मोडल्यानंतर मग मला डॉक्टरांनी सांगितलं 1 महिनाभर तर आराम करा, म्हणजे हाताला जास्त असं हालचाल करू देऊ नका. मग म्हणलं बाई आता बाय तर लावायला लागेल कामाला. म्हणून म्हणलं धुण्याला बाय लावावी, धुण्या भांड्याला. तर धुण्या भांड्याला बाय म्हणती धुणं धुवायला 1000 रुपये महिना, भांडी घासायला 1000 रुपये महिना, फरशी पुसायला 1000 रुपये महिना, आणि स्वयंपाक पाण्याला पण 7-8 हजार रुपये घेईन म्हणली. मग बाय म्हणलं हिला आता 10-15 हजार रुपये द्यायचं महिन्याला, आणि मी इतक्या दिवस काम करते फुकट, त्याचं काय आहे का? नवरा मला म्हणतो तुला रुपया कमवायची अक्कल नाही. रानात बाय लावायची म्हणलं तर ती 300 रुपये रोज घेते, आणि रोजचं म्हणलं महिन्याचं म्हणलं तर तिचं रोजचं 300नं धरलं तर 9-10 हजार रुपये होतात. म्हणजे ती 10 हजार रुपये आणि ही 15 हजार रुपये, 25 हजार रुपये महिना झाला एका बायचा. हां, आणि नवरा मला म्हणतो तुला रुपया कमवायची अक्कल आहे का? रुपया कमवायची. इतक्या दिवस मी 25 वर्ष काम केलेलं गेलं कुठं? हां, आणि मी आता एवढा हिशोब जर मागितला 25 वर्षाचा, तर नवऱ्याचं घर आणि ते रान इकलं तरी माझी भरती व्हायची नाही. काय वाटतं मंडळी तुम्हाला? सांगा कमेंटमध्ये.